अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरिनाथ अलख निरंजन. परम पवित्र असलेलं पावन असलेलं चरपटीनाथ महाराजांचं चरित्र श्रवण केल्यानंतर माणसाच्या मनुष्य जन्माचं सार्थकता या चरित्र कथेच्या श्रवणाने सांगितलं. असंख्य अशा प्रकारच्या पापाची निवृत्ती या कथेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. असं चरपटीनाथ चरित्र म्हणजे काय, कोणत्या नारायणाने अवतार घेतला तर पिपलायन नारायण यांचा तो अवतार आहे. एकदा असा प्रसंग घडला की भगवान शंकराचं आणि पार्वती मातेचं लग्न होतं. लग्न कोणाचं होतं इकडे पहा, लग्न कोणाचं होतं? भगवान शंकर पार्वती मातेचं. 33 कोटी देवता लग्नाला, सर्व देवता लग्नाला गेल्या, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव पण. आणि त्या ब्रह्मदेवाने त्या लग्नामध्ये पार्वती मातेला बघितलं. असं वर्णन आहेत, पार्वती मातेला बघितलं, मनामध्ये मोह निर्माण झाला आणि त्या मोहाचा परिणाम कामामध्ये आणि कामाचं परिवर्तन तेजामध्ये, तेज खाली पडलं. ब्रह्मदेव लज्जित झाला, कुणी बघेल म्हणून पायाने ते तुडवलं. तुडवल्यानंतर ते केर कचऱ्यामध्ये गेलं. केर कचऱ्याच्या माध्यमातून ते नदीमध्ये गेलं. नदीमध्ये पडल्याबरोबर ते वाहत वाहत एका दर्भाला अडकलं. दर्भाच्या त्या झाडाला अडकल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा गोळा तयार झाला असं वर्णन आहे. त्या गोळ्यामधून 9 महिने पूर्ण झाल्यानंतर भगवान पिपलायन नारायण त्याच्यातून प्रगट होतात. प्रगट झाल्यानंतर 33 कोटी देवता स्वर्गातून पुष्पवर्षाव करतात. पुष्पवर्षाव चालू असताना त्याच गावामध्ये स्वर्ग बंद केला, बंद पडलं. सत्यश्रव नावाचा ब्राह्मण रोज त्या नदीवर जात असे, स्नान करत असे. येताना देवपूजे करता दर्भ आणत असे. म्हणून तो गवत कापण्याकरता त्या तीरावर गेला आणि तिथं ते बाळ रडण्याचा आवाज ऐकला. रडण्याचा आवाज ऐकला आणि तो पुष्पवृष्टी बघितली, घाबरला. हा काय प्रकार आहे? एक बाळ रडतं आणि याचा अर्थ इथं काहीतरी जादूटोणा दिसतो. घाबरला आणि पळाला. पण आता या मुलाचा सांभाळ तर यांच्याकडून करायचा आहे. म्हणून नारदाने ब्राह्मण वेश घेतला आणि ब्राह्मण वेश घेऊन त्याला सांगितलं, बाबा काळजी करू नको, हे पिपलायन नारायण आहेत, याचा सांभाळ तू कर. आणि सांभाळ केल्यानंतर तुझं घर, तुझं कुल, तुझं सर्वचे सर्व पवित्र होईल, काळजी करू नको. आणि मग नारदाच्या सांगण्यावरून त्या सत्यश्रव नावाच्या ब्राह्मणाने त्या बाळाला घरी घेऊन गेले. त्याचं नाव ठेवलं चरपटी. आणि मग चरपटीनाथांना घेऊन तो ब्राह्मण घरी गेला. बरेच दिवस झाले, 12 वर्ष झाली त्या मुलाचा सांभाळ तो ब्राह्मण करत होता. एक दिवस नारदाला काळजी वाटली का हा चरपटी म्हणजे आपला भाऊच आहे. कारण नारद कोणाचा मुलगा? ब्रह्मदेवाचा. आणि चरपटी सुद्धा ब्रह्मदेवापासून आलेला. मग त्या नारदाने विचार केला, आपण एकदा जाऊन तर बघावं, हा चरपटी काय करतो, कसा आहे, सुखरूप आहेत का. म्हणून एका ब्राह्मणाचा वेश घेतला, चरपटीकडे बघितलं, सुंदर अशा प्रकारचा मुलगा. आणि मग मनामध्ये दया आली, ज्याच्या करता आपण त्याला इथं त्याचा अवतार झाला त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे.
संसारातून बाहेर काढलं पाहिजे आणि जगताच्या उद्धाराकरता आता त्याला दीक्षेची गरज आहे. म्हणून नारदांनी तिथून पाय काढला थेट बद्रिक आश्रम हेडक्वार्टर. तिथे गेल्यानंतर भगवान दत्तात्रयांना भगवान शंकराला विनंती केली, देवा पिपलायन नारायणांचा अवतार झालेला आहे आणि ते 12 वर्षाचे झालेले आहेत, आता त्यांना दीक्षा द्या. भगवान दत्तात्रय म्हटले, दीक्षा देण्याकरता पहिल्यांदा वैराग्य असावं लागतं. आपले संत वर्णन करतात ना, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. हे ज्ञान वैराग्य आणि धर्म संसारामध्ये अडकलेल्या माणसाला नाही, त्याग पाहिजे. आपला त्याग कोणता, आपलं वैराग्य कोणतं? फक्त स्मशानात गेल्यावर पाण्याचा बुडबुडा, काल माझ्याशी बोलला आज लगेच गेला, एवढं वैराग्य दाखवतो त्या स्मशानामध्ये. एवढं वैराग्य घरी आला का पुन्हा कंबर खोचून सायासी करेसी प्रपंच दिनोनीसी. म्हणजे आपल्याला वैराग्य होत नाही असं नाही, पण आपलं वैराग्य टिकत नाही. आणि त्याचा परिणाम जर वैराग्य नसेल तर आत्मबोध नाही, वैराग्य नसेल भक्तीची वृद्धी नाही. भागवतामध्ये वाचा तुम्ही. म्हणून वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणून नारदाने विचार केला का तुम्ही जर त्यागाशिवाय जर दीक्षा देणार नसेल तर मी संसारापासून त्याला अलिप्त करण्याचं काम मी करतो. नारदाने सांगितलं दत्तात्रयांना, काळजी करू नका, त्यांना संसारापासून बाहेर काढण्याचं काम मी करतो. पण नारदाने काय केलं, एका विद्यार्थ्याचं रूप घेतलं. आणि जो सत्यश्रवा होता नाथाचे वडील त्यांच्याकडे गेले, मला विद्येचं ग्रहण करायचं आहे, मला शिकवा तुम्ही. तुमची सगळे कामं करतो. आणि मग त्यांच्या घरामध्ये तो राहू लागला. तसं त्यांनी पूजापाठ सत्यनारायण केलं, पण दक्षिणाही दिली, पण कमी दिली बर का. दक्षिणा ही ब्राह्मण समाधानी पाहिजे. कोणत्याही कार्याची दक्षिणा दिल्याशिवाय तो यज्ञ सफल नाही. यज्ञ कोणताही असू द्या. त्या भागवतामध्ये देवाचे अनंत अवतार आहेत. त्या अवतारामध्ये एक देवाचा अवतार आहे यज्ञ नारायण. ऐकून ठेवा बरं. यज्ञ नारायण ते ज्या वेळेला मोठा झाला त्याचं लग्न करायचं ठरवलं. कोणाबरोबर करायचं? आणि मग देवतांनी विचार केला, एक सुंदर मुलगी बघितली, त्या यज्ञ नारायणाचं लग्न कोणाबरोबर लावलं? जिच्या बरोबर लावलं त्या मुलीचं नाव दक्षिणा. यज्ञाचं लग्न कोणाबरोबर? दक्षिणा बरोबर. म्हणून जोपर्यंत दक्षिणा नाही तोपर्यंत तुमचं यज्ञ सफल. म्हणजे शेवटचा दिवस आहे म्हणून तुम्हाला आठवण नाही करून देत मी, पण सांगतो बर का. जोपर्यंत यज्ञ जर सफल करायचा असेल तर त्याला दक्षिणाच द्यावी लागते, कारण दक्षिणा ही यज्ञाची पत्नी आहे. मग या दोघांनी यज्ञ केला, पूजा केली, दक्षिणा दिली पण कमी दिली. मग हा चरपटीनाथ गेला यजमानाकडे, एवढी दक्षिणा कमी नाही, चालणार नाही. म्हटले अहो गरीबाची पूजा आहे, तेवढ्यामध्ये समाधान करून घ्या. तो चरपटीनाथ तो यजमानाला बोलू लागला, जर पैसेच नव्हते तर करायची एवढी हौस का? वेडवाकडं बोलू लागला, अद्वा तद्वा बोलू लागला. भांडण झालं. बोलण्याचं रूपांतर भांडणामध्ये आलं. आणि मग तो जो होता ना कुलुंब, तो पळत पळत घरी गेला आणि त्याच्या बापाला म्हणजे सत्यश्रवाला सांगितलं. पूजा आटोपली, पण दक्षिणावरून हा चरपटी त्यांच्याशी भांडतोय. एवढा क्रोध झाला बापाला. बाप पळत पळत आला. का रे काय झालं? म्हटले दक्षिणा कमी दिली. दक्षिणेवरून भांडतो.
अरे आपलं कर्म आहे तर आपलं कर्म करीत राहावं, दक्षिणा जे दिली त्याच्यामध्ये समाधान मानावं. आणि तू त्यांच्याशी भांडतो कुशाल. राग आला बापाला आणि त्याच्या 2 मुस्कटीत लावल्या. क्रोध आला बर का चरपटीला. क्रोध आणावर त्याने विचार केला, बापाने मारलं. क्रोध आला, घरी न जाता गावाच्या बाहेर देवीचं मंदिर होतं, मंदिरातच बसला. नारदाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. दर्शनाच्या निमित्ताने त्या बाळाकडे बघितलं, त्या मुलाकडे बघितलं. काय झालं? म्हटले बापाने मारलं दक्षिणावरून, जाऊच नको. म्हटले माझं तेच ठरलंय, मी काय घरी जाणार? मला घरी जाण्याची इच्छाच नाही. पण जो कुलुम नावाचा माझा मित्र आहेत ना, त्याच्यामध्ये जीव अडकला. तो ब्राह्मण म्हटला काळजी करू नको, तुझा निरोप मी पोचवतो. हा निरोप घेणारा कोण? नारदच. आणि तो कुलुंब कोण? तोही नारदच. आता जातो निरोप देतो. मंदिराच्या बाहेर पडला, आडोशाला गेला, कपडे बदलले. त्याला काला कपडे बदलायचे? फक्त रूप पलटलं. कुलुंबाचं रूप घेतलं, मंदिरामध्ये आला. म्हटले करे दादा, बापाने मारलं एवढा राग? म्हटले आजपर्यंत माझ्यावरती हात उगारला नाही, आज माझ्या गालामध्ये एवढ्या लोकांमध्ये मारलं, मला घरी जायचं नाही. मग त्या ब्राह्मण रूपी कुलुंबाने सांगितलं, अरे बाबा, बाप जे करतो ते हितासाठी करतो. कारण आई आणि बाप हे मुलाचं कल्याण व्हावं याच्याकरता शिकवण देतात. कदाचित लाडाने सांगतात, कदाचित रागवूनही सांगतात, कदाचित मारूनही सांगतात, पण जे सांगतात ते हिताचं सांगतात. बाप करी जोडी लेकराची होडी, 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 बाप करी जोडी. आपुला कुरवंडी वाळवणे, आपुला कुरवंडी वाळवणे, एकाएक गेला मेरा सीताधनी, एकाएक गेला मेरा सीताधनी, एकाएक गेला मेरा सीताधनी. बापाने मुस्कटीत लावली. एवढा क्रोध झाला. मग त्या कुलुंबाने सांगितलं, अरे बाप आहेत, बाप कधी पण मुलाचं कल्याण व्हावं, मुलीचं कल्याण व्हावं, अहोरात्र का झटतो बाप? मुलांचं कल्याण व्हावं. आता हे कीर्तन नाही, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये आईची गाणी म्हटली जातात. बाप तसाच राहतो. खरं सांगा, दिवस रात्र काबाड कष्ट कोण करतो का नाही? दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस बाप काबाड कष्ट करतो, तरी सुद्धा तो प्रेमाला बळी पडत नाही. योग्य वेळेला, योग्य ठिकाणी, योग्य जागेवर मुलांना शिकवणूक देतो. आता हा लग्नाचा पिरियड चालू आहे, फक्त एक संदेश आपल्यापर्यंत देतो. कथा म्हणजे नुसत्या देवाच्याच कथा नाही, आपल्याला काही बोध मिळावा ना.
आता हे तुम्ही लग्नाला जाता, आज आले का लग्न लावून? कुठं गेले ना? कुणीतरी गेला हात म्हणा, गेल्या ना? मला एक उत्तर द्या, लग्नाला गेल्यानंतर तुम्ही काय काय पाहिलं? लग्नामध्ये काय काय पाहिलं? आलेला संसार, मंडप डेकोरेशन, डीजे, नवरी नवरदेव सगळं पाहिलं. तुमचं पाण्याचं कामच ते. हिनं कोणती साडी घातली, हिच्या गळ्यातला कोणता दागिना आहे, कानातला दागिना कोणता, आमक कोणतं, तुझ्या मुलीचं जमलं का? लग्नामध्ये गेल्यानंतर हाच उद्योग आपल्याला. लग्नाला गेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी पाहतो. नवरी नवरदेव, डेकोरेशन, आलेले पाहुणे, केलेला स्वयंपाक. पण तुमच्याकडून एक गोष्ट कायमची विसरते पाण्याची, आणि ती वस्तू म्हणजे नवरीचा बाप. कदाचित पाहिलाय असेल पण बारीक नसेल पाहिला. बघा तुम्ही आज ज्या लग्नाला तुम्ही गेले असतील ना, त्या नवरीचा बाप एकदा पुन्हा पहा. उद्या जर लग्न असेल तर उद्या जरूर पहा. नवरीचा बाप असेल 25 लाख रुपये लग्नाला खर्च करतो, पण लग्नाच्या दिवशी सुद्धा त्याची दाढी वाढलेली सापडे. वेळच नाही, दाढी करायला वेळ नाही. मुलीच्या लग्नाला 25 लाख रुपये खर्च करतो, पण पायातली चप्पल जर बघितली जुनीच. मुलीच्या लग्नाला 25 लाख रुपये खर्च करतो, कपडे लग्नामुळे नवे सापडतील, पण त्या कपड्याच्या मध्ये जे बनियन दिसत ना, छिन्न विछिन्न, छिद्र छिद्र पडलेले बनियन. फक्त मनामध्ये एकच ध्यास, मुलीच्या लग्नामध्ये काही कमी पडायला नको. म्हणून कदाचित कधीच न बाप करता रडणारी मुलगी लग्नाच्या दिवशी तिला तिचा खरा बाप आठवतो.